या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. जोरदार वाऱ्यामुळे नागरिकांची दणादण उडलेली असतानाच गुरुवारी दोनदा पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं संकट उभं राहिलं आहे. अंतिम टप्प्यातील आंबा गळून पडला आहे. झाडावर असलेल्या आंब्याच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याबरोबरच या पावसामुळे आंबा आणि काजूच्या बागांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आंबा बागायतदार आणि विक्रेत्यांमध्ये या पावसामुळे चिंतेचं वातावरण पसरलं आहे. पहाटेपासूनच वातावरणात बदल जाणवत होते. सोसाट्याचा वारा सुटल्यानंतर अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. ढगांच्या कडकडाटासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रत्नागिरी शहर आणि लगतच्या गावांसह लांजा, पाली, देवरुख, संगमेश्वर आणि गणपतीपुळे परिसरात जोरदार पाऊस झाला. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. कोकणचा आंबा हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. यंदा आंब्याचा हंगाम जेमतेमच असताना या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. पावसामुळे फळांची गुणवत्ता आणि उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बागायतदार आणि विक्रेत्यांचं आर्थिक नुकसान होऊ शकते. स्थानिक बाजारपेठेतही आंब्याच्या किमतींवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.